याचे योग्य त्या आसनात करूया प्रार्थना 3 वेळा ओंकार. गायत्री मंत्र. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम सहनाववतु सहनोऽनुभक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 1 2 3 4 5 पूर्ण खालीपर्यंत 6 7 8 9 10 11 15 16 17 18 19 20. एक्सरसाइज करायचं स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आता करूया पाद हस्तासन. पुढे श्वास सोडत खाली पायाला हात लावायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. करूया आता सूर्य नमस्कार. ओम मित्राय नमः. 1 ऊर्ध्व हस्तासन. 2 पाद हस्तासन. 3 डावा पाय मागे. 4 पर्वतासन. 5 अष्टभुज नमनासन. 6 7 8 9 10 11 12. ओम रवे नमः. 1 श्वास घेत वरती. 2 श्वास सोडत खाली. 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम सूर्याय नमः. 1 2 3 डावा पाय मागे. 4 पर्वतासन. 5 अष्टभुज नमनासन. 6 भुजंगासन. 7 पर्वतासन. 8 डावा पाय पुढे. 9 पाद हस्तासन. 10 ऊर्ध्व हस्तासन. 11
12. ओम पुष्णे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम मरीचे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. त्या आसनात बसून घ्यायचं. पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन मांडी घालायची. ज्यांना पद्मासन येत नाही त्यांनी हात मांडीवर, आपल्या गुडघ्यांवर हाताची योग्य ती मुद्रा, ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा. पाठीचा कणा ताठ करूया. पहिला प्राणायाम भस्त्रिका. श्वास भरून घ्यायचा आहे. दीर्घ खोल श्वास घ्यायचा. श्वास घेताना आपली छाती फुगवायची, जेणेकरून आपली फुफ्फुसातील जे कप्पे आहेत, 7,30,00,000 वायुकोश आहेत, ते पूर्ण ऑक्सिजनने भरले जातील. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. दीर्घ खोल श्वास भरून घ्यायचा. थांबायचं 5 ते 6 सेकंद. दीर्घ खोल श्वास बाहेर सोडत जायचं. श्वास घेण्यास 2.5 ते 3 सेकंद. श्वास सोडण्यास 2.5 ते 3 सेकंद. याप्रमाणे भस्त्रिका प्राणायाम 5 मिनिट आपल्याला करत राहायचं आहे, जेणेकरून आपली फुफ्फुस, कंठ, हृदय यांची कार्यक्षमता वाढते. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. खोल श्वास भरून घ्यायचा. 5 ते 6 सेकंद श्वास रोखून धरायचा. कुंभक लावायचं आणि दीर्घ खोल श्वास बाहेर सोडायचा. भस्त्रिका प्राणायाम आपल्या शरीरात ऑक्सिजनची मात्रा वाढीस लागते, ज्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते. सर्दी, दमा, खोकला, श्वसनाचे विकार पूर्णपणे बरे होतात. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ पूरक श्वास घेण्याच्या क्रियेला पूरक, रोखून धरण्याच्या क्रियेला कुंभक, श्वास सोडण्याच्या क्रियेला रेचक. तिन्ही क्रिया आपल्याला भस्त्रिका प्राणायाममध्ये करायचे आहेत. 5 मिनिटं भस्त्रिका प्राणायाम. सगळ्यात सुरुवातीचा प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम. या प्राणायामने आपल्याला सुरुवात करायची आहे. प्रत्येक श्वासाबरोबर मानसिक स्वरूपात ओंकार, मनामध्ये शुभ संकल्प, या ब्रह्मांडावरील ज्या काही शुभ गोष्टी आहेत, जी काही सकारात्मक ऊर्जा आहे, ती माझ्या श्वासाबरोबर माझ्या शरीरात प्रवेश करत आहे. माझ्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या श्वासाबरोबर बाहेर पडत आहे. अशा शुभ संकल्पनाने हा प्राणायाम करत राहायचं आहे. दीर्घ खोल श्वास भरून घ्यायचा. श्वासाचं कुंभक लावायचं 5 ते 6 सेकंद. श्वास रोखून धरायचा.
दीर्घ खोल श्वास बाहेर सोडायचा. आपल्या श्वासाचा स्टॅमिना वाढला जातो, ज्यामुळे आपल्याला चालताना चढताना दम लागत नाही, दिवसभर आळस येत नाही, थकवा येत नाही, कामाचा उत्साह राहतो. तर करूयात पुढचा प्राणायाम कपालभाती. कपालभाती करताना आपल्याला श्वास फक्त सोडण्यावर लक्ष केंद्रित करायचे. पोटाला झटका देऊन श्वास बाहेर टाकायचा. नाकाने खोकण्याची क्रिया करायची. सेकंदाला 1, मिनिटाला 60, 5 मिनिटात 300, 10 मिनिटात 600, याप्रमाणे आपल्याला 600 स्ट्रोक मारायचे आहेत. कमीत कमी 500 ते 600, जास्तीत जास्त 1000. कपालभाती एक अद्भुत प्राणायाम. या प्राणायामामुळे आपल्या शरीरातील 99% आजार नाहीसे होतात. कुठलीही असाध्य व्याधी या प्राणायामामुळे बरी होते. फक्त हा प्राणायाम स्त्रियांनी मासिक धर्मात, पिरियड्समध्ये, तसंच ज्यांना ऑपरेशन झालेलं आहे अशा व्यक्तींनी हा प्राणायाम करू नये. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी संथ गतीने स्ट्रोक द्यायचे. ज्यांना लो BP आहे त्यांनी फास्ट करायचं. पोटाला झटका, श्वास बाहेर, नाकावाटे श्वास बाहेर टाकत राहायचे. श्वास घ्यायचा नाही, श्वास आपोआप घेतला जातो नैसर्गिकरित्या. आपल्याला फक्त श्वास सोडत राहायचा आहे. पोटामधील जे अवयव आहेत त्यांची कार्यक्षमता या प्राणायामामुळे वाढली जाते. पचनक्रिया सुधारते. गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता यासारखे पोटाचे आजार पूर्ण बरे होतात. पिरियड्स, अनियमित पाळी ती देखील नियमित होते. वजन नियंत्रणात येतं. पोटावरचा घेर कमी होतो. रक्तातील चरबी वितळली जाते. रक्त पातळ राहून आपल्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने होतं. ब्लॉकेजेस नाहीसे होतात. आपल्या हार्टचं, हृदयाचं कार्य सुधारतं. असे सर्व लाभ आपल्याला या प्राणायामामुळे होतात. कॅन्सरसारखा मोठा आजार देखील कपालभाती प्राणायामामुळे पूर्ण बरा होतो. चेहऱ्यावर तेज, ओज, आभा, सौंदर्य निर्माण करणारा हा प्राणायाम. आपल्या त्वचेचे जे विकार आहेत ते देखील या प्राणायामामुळे पूर्ण बरे होतात. चेहऱ्यावर वांग असेल तो देखील कालांतराने निघून जातो. केस गळणे, शरीरात रक्ताची कमतरता, HB कमी असणे या तक्रारी दूर होतात. कंटिन्यू स्ट्रोक मारत राहायचे. पाठीला, पोटाला दुखू लागल्यास 2 ते 3 सेकंद थांबायचं. पुन्हा सुरुवात करायची या प्राणायामास. नेहमी प्राणायामला सुरुवात करताना सुरुवातीला भस्त्रिका, नंतर कपालभाती या प्राणायामनी सुरुवात करायची.
श्वास फक्त सोडत राहायचं आहे. आपल्या श्वासावाटे आपल्या शरीरातील जे टॉक्सिन्स आहेत ते पूर्ण बाहेर पडले जातात. आपलं शरीर शुद्धिक्रिया आहे. शरीर शुद्ध म्हणजे आपल्या शरीरातील जे टॉक्सिन्स बाहेर पडतात, त्यामुळे शरीर शुद्धिक्रिया होऊन जाते. तुम्हाला पंचकर्म करण्याची गरज पडत नाही. वात, पित्त, कफ हे त्रिदोष समान राहण्यास मदत होते. कंटिन्यू करत राहायचे. कपालभाती. पोटाला झटका, श्वास बाहेर. आपल्या हातांची योग्य ती मुद्रा, पाठीचा कणा ताठ. श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आणि मनामध्ये शुभ संकल्प ठेवायचा. आपल्यातील जे काही षड्विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मत्सर, द्वेष, अहंकार, हे सर्व आपल्या श्वासाबरोबर बाहेर पडत चाललेले आहेत. आपण आतून निरोगी, स्वस्थ, आनंदी बनत आहोत. कंटिन्यू स्ट्रोक मारत राहायचे. कपालभातीमुळे ज्यांचं वजन जास्त आहे त्यांचं वजन पटपट कमी होण्यास मदत होते. कंटिन्यू आपल्याला 10 मिनटं स्ट्रोक मारायचे. करत राहायचे कपालभाती. कितीही आळस आला, थकवा आला, मन एकाग्र होत नसेल तर आपल्या मनास प्रयत्नपूर्वक आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करत जायचं. खूप फायदे होतात या प्राणायामामुळे. पचनक्रिया सुधारल्यामुळे आपण जे अन्न खातो ते व्यवस्थित पचलं जातं आणि त्या अन्नाचे घटक आपल्या शरीरास पुरेपूर पुरवले जातात, ज्यामुळे आपल्या शरीराची ताकद वाढली जाते. हाडांची झीज भरून निघते. आपले सर्व स्नायू बळकट होतात. सर्वात मोठा लाभ मधुमेह लोकांसाठी हा प्राणायाम केल्यामुळे होतो. त्यांची साखर नियंत्रणात येते. तसंच ज्यांना संधिवात आहे, आमवात आहे, त्यांचा वात विकार नियंत्रणात येतो. कंटिन्यू 10 मिनटं कपालभाती करत राहायचे. न थकता, न थांबता आपल्याला आपलं टार्गेट पूर्ण करायचे. 600 स्ट्रोक कंप्लीट करायचे. आपल्या श्वासाचा स्टॅमिना हळूहळू वाढत जातो, ज्यामुळे जिथे आपले 10 मिनटात 600 स्ट्रोक होत होते तिथे हळूहळू आपला स्टॅमिना वाढल्यामुळे 1000 देखील स्ट्रोक होतात. 800, 900, 1000. अजून 1 मिनिट आपला राहिलेला आहे कपालभातीचा. पूर्ण करायचं आहे. मिनिटाला 60, 5 मिनिटात 300, 10 मिनिटात 600 याप्रमाणे कपालभातीचे स्ट्रोक पूर्ण होतात. पोटाला झटका, श्वास बाहेर.
प्राणायाममुळे आपल्या शरीरात प्राणशक्तीचा विकास होतो. आपले पंचप्राण हे व्यवस्थित कार्यरत राहतात. प्राण, अपान, व्यान, उदान, समान यांचं कार्य व्यवस्थित चालू असेल तर आपण आजारी पडत नाही. आपलं शरीर बळकट राहतं, मन स्वस्थ राहतं. मनाच्या ठिकाणी जे नकारात्मकता येते ती निघून जाते. कंटिन्यू करत राहायचे कपालभाती. आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत. आपण हा प्राणायाम इथेच थांबूयात. पुढचा प्राणायाम करूया अनुलोम विलोम प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम. आता आपलं कपालभाती प्राणायाम झालेला आहे. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचे. उजवा हात उजव्या नाकपुडीवर, आपल्या हातांची वायुमुद्रा. या पद्धतीने वायुमुद्रा करायची आहे. आपलं पहिलं बोट आहे ते आपल्या अंगठ्याच्या इथे दाबून धरायचं आणि ही मुद्रा धरून आपली उजवी नाकपुडी बंद करून डावीकडून श्वास घेऊन सुरुवात करायची या प्राणायामास. डावीने हळूवार खोल श्वास भरून घ्यायचा. डावी नाकपुडी बंद करायची आणि उजवीने हळूवार खोल श्वास बाहेर सोडायचा. पुन्हा उजवीने खोल श्वास भरून घ्यायचा. डावीने खोल श्वास बाहेर सोडायचा. पुन्हा डावीने खोल श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेतल्यानंतर डावी नाकपुडी बंद. हा श्वास उजवीने खोल बाहेर सोडायचा. पुन्हा उजवीने खोल श्वास भरून घ्यायचा. उजवी नाकपुडी बंद करायची आणि डावीने खोल श्वास बाहेर सोडत राहायचा. श्वास घेण्यास 2.5 ते 3 सेकंद. श्वास सोडण्यास 2.5 ते 3 सेकंद. पुन्हा श्वास घेण्यास 2.5 ते 3 सेकंद. श्वास सोडण्यास 2.5 ते 3 सेकंद. याप्रमाणे 10 सेकंदात आपलं एक आवर्तन पूर्ण होतं. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करत राहायचंय. आपले श्वास, मन आणि आपलं शरीर हे तिन्ही तत्व एक तत्व करून हा प्राणायाम करायचा आहे. अनुलोम विलोम प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम. आपल्या शरीरात 72,72,10,210 नसनाड्या तर सर्वच्या सर्व या प्राणायामामुळे सक्रिय होऊ लागतात. सर्व नसनाड्या शुद्ध होऊन जातात. त्यांची कार्यक्षमता वाढते, लवचिकता वाढते. आपल्या मनाच्या ठिकाणी नकारात्मकता जी असते ती हळूहळू निघून जाते. मन एकाग्र होतं, स्थिर होऊ लागतं. आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. मेंदूतील ज्या ग्रंथी आहेत, पिट्युटरी पिनियल ग्रंथी, या ग्रंथी ॲक्टिव्ह होतात, ज्यामुळे हार्मोन्स इम्बॅलन्स हा प्रॉब्लेम दूर होतो. आपले हार्मोन्स बॅलन्स होतात. मेंदूला रक्तपुरवठा चांगल्या पद्धतीने होतो. मुलांसाठी हा प्राणायाम खूप चांगला आहे. त्यांची स्मरणशक्ती वाढते. मुलांचा जो अभ्यास केलेला आहे तो लक्षात राहण्यासाठी हा प्राणायाम खूप फायदेशीर ठरतो. पॅरालिसिससारखा मोठा आजार देखील या प्राणायामामुळे पूर्ण बरा होतो. आपल्याला 10 मिनिटं हा प्राणायाम करायचा आहे. आपली डावी नाकपुडी चंद्रनाडी, उजवी नाकपुडी सूर्यनाडी, इडा आणि पिंगळा नाडी. जेव्हा आपण हा प्राणायाम करत असतो, डावीने श्वास घेतो, उजवीने सोडतो, पुन्हा उजवीने श्वास घेतो, डावीने सोडतो, तेव्हा आपल्या श्वासामध्ये घर्षण होत असते. हे घर्षण होत असल्यामुळे आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते.
जसं आपण ताक घुसळतो आणि त्यामधून लोणी येतं, त्याप्रमाणे ही घुसळण्याची क्रिया चालू राहते आणि कुंडलिनी शक्ती जागृत होते. आपली सुप्त अवस्थेत, निद्रा अवस्थेत जी सुषुम्ना नाडी आहे, आपल्या इथंच बस, नाही इथं समोर बस, मध्ये जागा आहे. बेंबीच्या खाली मूलाधार चक्र असतं, तिथं सुषुम्ना नाडी असते. ती हळूहळू जागृत होते आणि तिचा प्रवाह वरच्या दिशेने प्रत्येक चक्रामधून प्रवाहित होऊन आपली जी चंद्र नाडी आणि सूर्य नाडी आहे, दोन्ही नाकपुड्यांमध्ये, तिथे येऊन मिळते. या तिन्ही नाड्यांचा संगम होतो. एक दिव्य ऊर्जा निर्माण होऊन ही ऊर्जा आपल्या सर्व शरीरात प्रवाहित होऊ लागते. कंटिन्यू करत राहायचं आहे. अनुलोम विलोम प्राणायाम. आपला श्वास, आपलं मन, आपलं शरीर, हे 3 गोष्टी एकत्रित ठेवून हा प्राणायाम करायचे. मन पूर्ण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं, एकाग्र ठेवायचे. डिप्रेशनसारखा मोठा आजार या प्राणायामामुळे पूर्ण बरा होतो. मानसिक ताण तणाव निघून जातो. मनावर जो सततचा ताण निर्माण झालेला असतो, या प्राणायामामुळे पूर्ण निघून जातो. मन प्रसन्न, आनंदी बनतं. आपण हा प्राणायाम दिवसभरात कधीही करू शकतो. ज्यांना झोप येत नाही, निद्रानाश आहे, अशा व्यक्तींनी झोपण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटं हा प्राणायाम केला तर शांत झोप येते. मनात येणारे अनेक विचार या प्राणायामामुळे निघून जातात. मानदुखी, खांदेदुखी, मणक्याचे आजार पूर्ण बरे होतात. कमीत कमी 10 मिनटं, जास्तीत जास्त अर्धा तास. ज्या व्यक्तींना असाध्य व्याधी आहे, पॅरालिसिससारखी असाध्य व्याधी किंवा डिप्रेशन, अशा व्यक्तींनी सकाळ संध्याकाळ अर्धा तास हा प्राणायाम करायचा आहे. हा प्राणायाम सुरू करताना नेहमी डावीकडून सुरू करायचा. डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन सुरू करायचा. जेव्हा आपण हा प्राणायाम थांबवतो तेव्हा देखील डावीने श्वास सोडून हा प्राणायाम थांबवायचा आहे. प्रत्येक श्वासाबरोबर मानसिक स्वरूपात ओंकार, सर्दी, दमा, खोकला, श्वसनाचे विकार, तसंच आमवात, संधिवात, पित्त, आम्लपित्त, शीतपित्त, हे सर्व आजार या प्राणायामामुळे नाहीसे होतात. आपल्या हृदयाचं कार्य सुधारतं. रक्तसंचलनाची क्रिया चांगल्या पद्धतीने होते. ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे, बसून करू शकत नाही, त्यांनी खुर्चीमध्ये बसून हा प्राणायाम करायचा आहे. हा प्राणायाम नेहमी शांत ठिकाणी, जिथे आपलं मन एकाग्र होतं अशा ठिकाणी करायचा आहे.
आपले अजून 1 मिनटं उरलेला आहे. पूर्ण करायचा हा प्राणायाम. श्वासावर लक्ष केंद्रित करत हा प्राणायाम करायचा आहे. एक हात अवघडला तर दुसऱ्या हाताने करायचं आहे, पण कंटिन्यू करायचा. आपले सर्व स्नायू लवचिक बनतात. स्नायूंची ताकद वाढते. स्नायूंची ताकद वाढल्यामुळे हाडांना धरून ठेवण्याची क्षमता स्नायूंमध्ये येते, ज्यामुळे हाडांचं जे घर्षण होत असतं ते थांबतं आणि हाडांची झीज पूर्णपणे बंद होते, ज्यामुळे जॉईंट पेन, सांधेदुखीचा त्रास कालांतराने नाहीसा होतो. आता हा प्राणायाम आपण इथेच थांबवूयात. डावीकडून श्वास सोडायचा आणि अनुलोम विलोम प्राणायाम इथेच थांबवायचा आहे. आपले 3 प्राणायाम झालेले आहे. भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम. हे तिन्ही प्राणायाम होईपर्यंत आपण कंटिन्यू बसलेलो आहे. त्यामुळे आपल्या पायांवर जो ताण आलेला आहे तो आपण रिकामा करूयात. पाय समोर, पायांचे सूक्ष्म व्यायाम करूयात. दंडासनात यायचे सर्वांनी. आता पायांची बोटे पुढे मागे, बोटांची हालचाल करायची आहे. बोटं पुढं मागं करायची आहेत. यामुळे पूर्ण नसा पायांच्या रिकाम्या होतात. आता टाचा, पायांचे घोटे पुढे मागे, घोट्यातून टाचा पुढे मागे करायचे आहेत. पूर्ण ताण निर्माण करायचा आपल्या घोट्यांना. बाजूला घोट्यातून गोल फिरवायचे पाय. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. दोन्ही पायात अंतर घ्यायचं. आतमध्ये अंगठे टेकवायचे, बाहेर करंगी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा एकदा घोट्यांमधून गोल फिरवायचे पाय. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. दोन्ही पाय जुळवायचे. वर खाली आपल्या पिंढऱ्यांना दणका द्यायचा आहे. आपले जे गोळे ताठ होत आहेत पायांचे ते पूर्ण लूज करायचे. गुडघ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे हे सूक्ष्म व्यायाम प्रकार दररोज करायचे. आता पाय सरळ ठेवायचे. आपले हात गुडघ्यांखाली, आपल्या गुडघ्यांना स्ट्रेच द्यायचे. त्यासाठी टाचा वरती उचलायचे आहेत आणि थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टाचा खाली टेकवायचे. गुडघेदुखीचा त्रास पूर्ण कमी होतो. अजून एक वेळ टाचा वरती घ्यायचे, थांबायचं 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पाय खाली. उजवा पाय डाव्या मांडीवर घ्यायचा. बोटे पुढे मागे पायांची प्रेस करायची. 1 2 3 4 5. आता घोट्यातून गोल फिरवायचे पाय. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. झोला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मांडी छातीला, नाक गुडघ्याला लावायचे. 1 2 3
4 5 6. आता मांडी हलवायची, पूर्ण वर खाली जमिनीवर टेकवायची. रिलॅक्स. बदल. दुसरा पाय. बोटे पुढे मागे प्रेस करायची. पूर्ण बोटांना ताण द्यायचंय. स्ट्रेच झाले पाहिजेत आपली बोटं. पाय घोट्यातून गोल फिरवायचंय. 1 2 3 4 5 6. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5 6. झुला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुडघा नाकाला, मांडी छातीला. 1 2 3 4 5 6. मांडी हलवायची वर खाली. पूर्ण रिलॅक्स करायचे आपल्या मसल्स. रिलॅक्स. पाय समोर. पाय वरून खाली गोलाकार दिशेत. उजवा पाय. 1 2 3 4 5. खालून वरच्या दिशेने. 1 2 3 4 5. दुसरा पाय. 1 2 3 4 5. खालून वरच्या बाजूने. 1 2 3 4 5. दोन्ही पायात अंतर घ्यायचं. थोडंसं अंतर घ्यायचंय. करूया आपण चक्की आसन. गोल फिरवायचे. 1 कमरेतून पूर्ण गोलाकार दिशेत. 2 3 4. आपल्या पोटावरची पूर्ण चरबी कमी होते या चक्की आसनमुळे. 7 8 9 10. आता विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पायात अंतर घ्यायचं. कोणासन करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता साईडला डोकं लावायचं गुडघ्याला बाजूला. 1 दुसऱ्या साईडला 2. आता क्रॉसमध्ये 1 दुसऱ्या बाजूने 2. रिलॅक्स. भूनमन करायचे पुढे वाकून. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी जास्त वाकू नका. थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. बटरफ्लायमध्ये पाय आणायचे. बटरफ्लाय करायचे. पूर्ण पाय वर खाली जमिनीवर टेकवायचेत. मांड्या. आपल्या मांड्यांवरची चरबी कमी होते बटरफ्लायमुळे. पूर्ण रिलॅक्स होतात स्नायू. आपल्या मांड्यांवरचे ताठरपणा जो आहे तो निघून जातो. रिलॅक्स. चला आता पुढचे प्राणायाम करूयात आपण. बसायचं पुन्हा योग्य त्या आसनात. अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा मांडी घालून सुखासन. हाताची योग्य ती मुद्रा. आता करूया आपण पुढचे सलग 3 प्राणायाम. भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव. तिन्ही प्राणायाम होईपर्यंत आपले डोळे बंद ठेवायचेत. आपले दोन्ही हात वरती घेऊन डोळ्यावर ठेवायचेत. कानाच्या पाळ्या अंगठ्यानी बंद. मधली 2 बोट आपल्या डोळ्यांवर. आतल्यात भ्रमरासारखा आवाज करायचे. तोंड बंद ठेवून करायची सुरुवात.
हात खाली, डोळे बंद ठेवायचेत, करायचे 5 वेळा ओंकार. पुढचा आहे प्रणव प्राणायाम, ध्यान साधना. आपल्या श्वासाची गती संथ चालू ठेवायची, डोळे बंद. मन आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रात स्थिर करायचे. ही ध्यान साधना आपल्या मनास विश्रांती प्राप्त करते. मनामध्ये जे विचार येत आहेत त्याकडे थोडं दुर्लक्ष करून आपण मन शांत अवस्थेत स्थिर करत राहायचे. आपल्या दृष्टीसमोर स्वच्छ तांबडा प्रकाश, ज्यामध्ये आपलं ध्यान एकाग्र होत चाललेलं आहे, स्थिर होत चाललेलं आहे. त्या परमेश्वराचं सुंदर स्वरूप पाहायचं आहे, ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केलेली आहे. त्यासाठी आपण त्याचे आभार व्यक्त करूयात. आपल्या आई वडिलांचं स्मरण करायचे, ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे. आज त्यांच्यामुळे आपण हे सुंदर जग पाहू शकतो. त्यासाठी त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. आपल्या गुरुजनांचं स्मरण करायचं, ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. या ज्ञानामुळे आज आपण आपलं ध्येय प्राप्त करू शकतो, यश संपादन करू शकतो. त्यासाठी आपल्या गुरुजनांचे आपण आभार व्यक्त करूयात. आपले सर्व कर्म त्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करून आपण अलिप्त स्थितीत यायचे. सर्व काही विसरून जायचंय. जे काही आपल्या जवळ आहे ते सर्व त्याने दिलेलं आहे. आपलं स्वतःचं असं काहीच नाही आहे. पूर्ण ध्यान स्थिती. आपण एक पवित्र आत्मा, दिव्य आत्मा आहोत. त्या परमात्म्याशी एकरूपता साधायची आहे. ध्यान, धारणा, समाधी. आपल्याला त्या समाधीपर्यंत पोचायचे. पूर्ण ध्यान स्थिती. मन शांत अवस्थेत जाणवत आहे. 2 मिनटं 5 मिनटं ही ध्यान साधना, प्रणव प्राणायाम दररोज करायचा आहे आणि आपल्या मनास विश्रांती द्यायची आहे. आता आपले हात समोर घ्यायचे. हातामध्ये घर्षण करायचं. हातामध्ये ऊर्जा निर्माण करायची. ही ऊर्जा आपल्या डोळ्यांवर घ्यायची, आपल्या चेहऱ्यावर ठेवायची.
भूनमन करायचंय. श्वास सोडत खाली जाऊन जमिनीवर डोकं टेकवायचं. श्वास घेत वरती रिलॅक्स. यात करायचं वृक्षासन. उजवा पाय डाव्या पायावरती घ्यायचा. दोन्ही हात श्वास भरत वरती बॅलन्स करायचंय. थांबायचं थोडा वेळ, 10 ते 15 सेकंद. आसन स्थिती धरून ठेवायची. 5 6 7 8 9 10. श्वास सोडत बाजूने हात खाली. आता डावा पाय उजव्या पायावर. श्वास भरत दोन्ही हात वरती. थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत बाजूने हात खाली. आता करूया अर्धचक्रासन. दोन्ही पायात खांद्याने एवढं अंतर. श्वास भरत दोन्ही हात पाठीवर ठेवायचे. श्वास भरत दोन्ही हात वरती घेऊन पाठीवर मागे आणि मागे झुकायचं पाठीतून. थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत यायचं पुढे. आता करूया आपण पादहस्तासन. दोन्ही पाय जुळवायचे. समोर बघा आता इकडे. श्वास भरत दोन्ही हात वरती. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायाजवळ ठेवायचे. थांबायचं. 10 सेकंद होल्ड करायचं आसन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वरती. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. त्रिकोणासन करायचे. दोन्ही पायात खांद्यांपेक्षा जास्त अंतर. दोन्ही हात वरती दोन्ही साईडला. डावा पाय डावीकडे वळवायचा. डावा हात श्वास सोडत खाली जायचं. डाव्या पायावर हात ठेवायचा वर. उजव्या तळहाताकडे नजर. थांबायचं. 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वरती यायचं. आता उजवीकडून करायचे. उजवा पाय उजवीकडे वळवायचा. दोन्ही हात सरळ उजवीकडे. श्वास सोडत झुकायचे. उजवा हात उजव्या पायावर. डाव्या तळहाताकडे वरती पाहायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वरती. श्वास सोडत दोन्ही हात खाली. आता करूया वीरभद्रासन. दोन्ही पाय खांद्यांपेक्षा जास्त अंतर घेऊन बाजूला करायचे. दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत वरती. आता आपल्या डाव्या पायात झुकायचं आणि आपल्या डाव्या हाताकडे बघायचं. थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यायचं मध्ये. आता उजवीकडून करा. उजव्या पायात गुडघ्यामधून बेंड. उजव्या तळहाताकडे समोर नजर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत मध्ये. पाय जुळलेल्या स्थितीत. ताडासन. दोन्ही पायात खांद्याने एवढं अंतर घ्यायचं. थोडं कमी. अजून थोडंसं कमी. हां. मॅट एवढं अंतर. दोन्ही हात समोर. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफायची. उलट्या दिशेने हात फिरवायचा असा आणि श्वास भरत वरती आपल्या चवड्यावर यायचं. पूर्ण ताण द्यायचं आपल्या शरीराला. थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत खाली. दोन्ही हात श्वास सोडत बाजूने खाली. आता त्रियक ताडासन करूया. दोन्ही हात समोर. हात वरती आणि बाजूला झुकायचं डावीकडे. श्वास सोडत डावीकडे जायचं. थांबायचं.
5 ते 10 सेकंद होल्ड करायचा. 8 9 10. श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे जायचं. कमरेतून झुकायचंय पूर्ण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत मध्ये, श्वास सोडत बाजूने हात खाली. आता शवासन. दोन्ही पायात अंतर ठेवायचं. हात बाजूला, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवायचे. आणायचं आहे. मान डावीकडे, दोन्ही पायात अंतर, हात बाजूला, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने, आपल्या मान डावीकडे झुकलेली. स्वरूपात आपण आपल्या दृष्टीसमोर आणायचं. आपलं शरीर शवाच्या स्वरूपात आपल्या दृष्टीसमोर आणायचंय. 4 वेळा खोल श्वास सोडत आपले शरीर शरीराच्या प्रत्येक भागावर लक्ष केंद्रित करून तिथले स्नायू शिथिल करत जायचे, रिलॅक्स करत जायचे. आपले पाय जे दिवसभर थकून जातात, या पायांना आपण विश्रांती देऊया. दिवसभर आपले थकून जातात. पायांची बोटे, तळवे, टाचा, पायांचे घोटे पूर्णपणे शिथिल करत जायचे. पायाच्या पिंढऱ्या, गुडघे, मांड्या पायाच्या पिंढऱ्या शिथिल अवस्थेत रिलॅक्स करायचे. आपली कंबर, कमरेखालचा संपूर्ण भाग ढिल्या अवस्थेत सोडायचा आहे. कंबर. आता आपली पाठ, पाठीचा कणा, सर्व मणके, बाजूचे सर्व मांसपेशी यांना विश्रांत अवस्थेत आणायचे. पाठीला पूर्ण विश्रांती द्यायची. आपलं पोट, पोटामधील सर्व अवयव शिथिल करत जायचे. पायाच्या पिंढऱ्या, छाती, मान, खांदे इथले सर्व जखडलेले स्नायू रिलॅक्स करायचे. शिथिल अवस्थेत चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रा, कान, नाक, डोळे, हनवटी, गाल, कपाळ, भुवया सर्व सूक्ष्म अवयव शिथिल करत जायचे. चेहऱ्यावरचा सर्व ताण काढून टाकायचा आहे. आपले हात, हातांची बोटे, मनगट, तळवे, कोपर, दंड यांना देखील पूर्णपणे विश्रांती द्यायची आहे. गुडघे, आपल्या शरीरावरचा सर्व ताण निघून जात चाललेला आहे. सर्व थकवा नाहीसा होत चालला आहे. शरीर हलक्या फुलक्या अवस्थेत पोचत चाललेला आहे. शरीराचा सर्व थकवा नाहीसा होत आलेला आहे. गुडघे, शरीराची खर्च झालेली ऊर्जा पूर्णपणे भरून निघालेली आहे. शिथिल अवस्थेत रिलॅक्स. शवासन 2 मिनिटात 2 तासाच्या झोपेचा स्वाद आपण घेत आहोत. आपल्या शरीरावरचा संपूर्ण थकवा नाहीसा झालेला आहे. आता हळुवारपणे शवासन स्थिती सोडायची. रिलॅक्स. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे अनेक व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.